महिला हाय, नमस्ते भिडे भाऊ. नमस्ते नमस्ते. अहो, घाईघाईत उलटा घातला मी. अचानक सगळे इकडे काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही घडलं तर नाही ना? तेच तर, काहीच घडत नाहीये भिडे भाऊ. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे भिडे भाऊ, आम्हाला हे म्हणायचंय की नव्या वर्षाच्या नव्या सुरुवातीला आम्हाला आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये काहीतरी मोठा धमाका करायचा आहे. आम्हा सगळ्यांना मिळून विंटर पार्टी करायची आहे. विंटर पार्टी? मी समजावते. विंटर म्हणजे थंडी. आम्ही सगळे लोक विंटर पार्टी करणार आहोत आणि ते पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. मज्जा येणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे. ओहो, अच्छा 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 अच्छा. आणि त्यासाठीच आम्ही तुमची परवानगी घ्यायला आलोय. आणि एक चांगलीशी खर्चाची देणगी पण. शेवटी वर्षातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. हो हा. अहो. ओहो, अच्छा अच्छा अच्छा. तर अशी गोष्ट आहे. समजलं समजलं. हे बघा, जर तुम्ही असं समजताय की अशा प्रकारे महिला मोर्चा घेऊन तुम्ही इथे याल आणि माझ्याकडून परवानगी मागाल आणि दबावाखाली येऊन मी परवानगी देऊन टाकीन, तर तुम्ही चुकीचं समजता. अरे मस्करी करतोय. गोकुळधामचं महिला मंडळ एखादा प्रस्ताव घेऊन येईल आणि मी नकार देईन, असं होईल का कधी? अरे माझी हिंमतच नाही होणार. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोकुळधामचं महिला मंडळ ज्या कशाचं आयोजन करेल ते धडाकेबाजच असणार. नक्कीच. आणि खर्चाची चिंता अजिबात करू नका, असं तर मी नाही म्हणणार. म्हणजे खर्च मी सांभाळून घेईन. तरी खास आयोजन काय? तर गुलाबी गुलाबी थंडीमध्ये काहीतरी वेगळं हटके असं खास आयोजन आहे. नाही नाही, तेच विचारतोय की काय खास. गेट टुगेदर. गिझर? त्यांना म्हणायचंय गेट टुगेदर. हो, अच्छा 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 अच्छा. हो भिडे भाऊ, खूप मजा येईल. थंडीचा मोसम आहे तर मस्त शेकोटी करूया. मस्त मस्त मसालेदार सगळ्यांसाठी जेवण असणार. व्हॅलेंटाईन्स डे आहे तर प्रेमाच्या गुडगुड गप्पा पण होतील. धमाल आणि मस्ती होईल. खूप मजा येईल. आणि आमचे इतर बेत सुद्धा ठरत आहेत. ओहो, म्हणजे आणखी पण काही आहे? आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स आम्ही नंतर देऊ. ओके, चला चला, काही हरकत नाही. आपण सगळे मिळून जोरदार कुटुंब नियोजन करूया. आपण सगळी कुटुंब मिळून जोरदार नियोजन करूया. थोडक्यात तुम्ही चिंता करू नका. गोकुळधाम सोसायटीचा हा एकमेव सेक्रेटरी आपल्या सेवेत सदैव हजर आहे. भिडे भाऊ, त्याचा आम्हा सगळ्यांना पूर्ण विश्वास होता. तुम्ही आमचं म्हणणं नक्की मान्य करा. भिडे भाऊ, वा आई वा, विंटर पार्टी मजा येणार आहे. हा बेटा, खूप मजा करूया. पण आता लवकर शाळेत जा, नाही तर उशीर होईल. चल हो आई. आजोबा, आपला संध्याकाळचा प्रोग्राम नक्की आहे ना? हो, एकदम नक्की आहे. कोणता प्रोग्राम बापूजी? ते सुनबाई, आज संध्याकाळी टप्पू सेना माझ्यासोबत स्वच्छता अभियानासाठी येणार आहे. तर संध्याकाळी आम्हाला यायला थोडा उशीर होईल. हो आई, आज आम्ही लोक बाजारामध्ये जाऊन सगळ्या दुकानदारांना स्वच्छता अभियानाबद्दल सांगून त्यांनाही आमच्या सामील व्हायला सांगणार आहे. अरे वा बाळा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. चल मी निघतो. बाय बाय बाय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र बेटा. बापूजी, तुम्हाला चहा आणू? अरे नको नको सुनबाई, मी पण निघतोय. आता मी थेट संध्याकाळी टप्पू सेनेबरोबर बाजारात जाऊनच परत येईन. ठीक आहे बापूजी. अरे दया, चहा. अरे बापूजी, तुम्ही कुठे निघाला? आता तर मी गार्डन मध्ये चाललोय. तिथे आमचे सगळे तरुण ज्येष्ठ गटाचे लोक भेटणार आहेत. त्यानंतर आम्ही सगळे मिळून स्वच्छता अभियानासाठी बाजारात जाणार आहोत. हो, तर मग 2 मिनिटं थांबा, मी चहा पिऊन बस निघतोच आहे.
तर दुकानात जाता जाता तुम्हाला बागेपर्यंत सोडतो, मग मी पुढे निघून जाईल. अरे नको नको बाबा, मी तर चालतच जाणार आहे. थंडीच्या दिवसात चालायला मला खूप आवडतं. सोबत चला ना बापूजी, अर्ध्या रस्त्यापर्यंत तुमची सोबत मिळेल मला. असं मग एक काम कर, तू माझ्यासोबत चालत चालत बागेपर्यंत चल, मग तिथून रिक्षा करून दुकानात जा. अरे आताच आठवलं, ते मला दुकानात जाता जाता मेहता साहेबांना पण भेटून जायचंय. तर तिथून चालत बागेपर्यंत येईन, मग पुन्हा ऑटो करून जाईन, तर खूप समजलं समजलं बाबा, तू राहू दे. ते उशीर खूप होईल त्यासाठी, नाही तर काही नाही. सुनबाई, माझ्या राजपुत्राला चहा पाच. चला निघतो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. दे दे दया, चहा आण, चल. टपूचे पप्पा, मला असं वाटतं की तुम्ही चालत बापूजींबरोबर जायला पाहिजे होतं. हे शहाणे, ऐकलं नाहीस बापूजी काय म्हणाले? माझ्या राजपुत्राला चहा पाच. जी मजूर. अरे मजूर नाही, हुजूर. राजपुत्राला मजूर बनवून टाकलंस. सॉरी. जी हुजूर, मी हजर करते चहा. जा जा लवकर चहा आण, चहा आण लवकर. ओ दे दे चहा दे, चहा दे, चहा दे ग, मला चहा दे. ओ दे दे चहा दे, चहा दे, चहा दे ग, राजपुत्राला चहा दे. आणला राजपुत्रा, आपला गरमागरम मसालेदार चहा तयार आहे. वा, आपण वा. जरा सुगंध घ्यावा. हा हा दया, काय सुगंध आहे. काय करतेस, चहा दे. नाही 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 नाही. पहिलं तुम्ही मला एक आयडिया द्या, मग मी तुम्हाला चहा देईन. कसली आयडिया? काय, आम्ही लेडीज लोकांनी विटनर पार्टीचं आयोजन करायचं ठरवलंय, तर त्यासाठीच आयडिया पाहिजे. अरे वा, चांगला आहे. तुम्ही लेडीज बायकांनी चांगलं शोधून काढलंय. विटनर पार्टी, काय काय होतं काय याच्यात? विटनर पार्टी म्हणजे थंडीतली पार्टी. आपल्या सोसायटीच्या आवारात बस गुलाबी थंडीत आपण शेकोटी करायची आणि रताळी बटाटे ते भाजायचं, आणि त्या दिवशी तर व्हेंटेन डे पण आहे ना, तर सगळ्यांनी मिळून मज्जा करायची. हो, मजा येईल, सगळ्यांनी मजा करायची. आण दे चहा दे. टपूचे बाबा, पार्टीमध्ये आणखी काय करायचं ते सुचतच नाहीये. पहिलं पण आपण ना डान्स, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस सगळं केलेलं आहे, तर आता काही वेगळीच आयडिया तुम्ही सांगा ना, की पार्टीमध्ये धमाल येईल. दया, तुला तर माहित आहे, जोपर्यंत मी चहा नाही पीत मी विचार नाही करू शकत. काय आहे, एकदा चहा प्यायला ना की मेंदूचा दरवाजा एकदम पटकन उघडेल. दे चहा दे. चहा पिऊन तुमच्या मेंदूचा दरवाजा उघडेल, आणि घराचा दरवाजा तर आधीपासूनच उघडा आहे. मग तुम्ही चहा पिऊन पटकन निघून जाल आणि मला आयडिया पण नाही देणार. अगं बाई, तू चहा दे ना यार. काय करते दया? मला दुकानात जायला उशीर होतोय, आणि ते दुकानात जाता जाता मला मेहता साहेबांना पण भेटायला जायचंय. तू प्लीज चहा दे. नाही नाही, पहिलं तुम्ही मला आयडिया द्या, मग मी तुम्हाला चहा देईन. ओहो. हा, अरे वा, जबरदस्त आयडिया आली दया, जबरदस्त काय आयडिया. idea? या आयडियाने तुमची विटनर पार्टी एकदम सुपर डुपर हिट होऊन जाईल. हा, मग बोला बोला, काय आयडिया? दया, ही जी आयडिया मी सांगणार आहे ना, यामुळे तुमची विटनर पार्टी रात्री चालू होईल. ती सकाळ कधी होईल पत्ताच नाही लागणार. सकाळपर्यंत चालेल पार्टी. मग लवकर सांगा ना, छळू नको ना, सांगा ना. नाही नाही रे, नाही होत आहे. त्यात छडायचं काय? आण तू पहिले मला चहा पाच. काय होत आहे ती आयडिया येते जाते, येते जाते. एकदा चहा प्यायलो ना की अशी तावडीत येईल पूर्ण आयडिया. आण लवकर चहा दे. हे घ्या राजपुत्रजी. हो राजपुत्र, आयडिया मिळतात. हा, बोला, आयडिया बोला ना. एक मिनिट. आता बोला हा, मजा आली. चला. अरे हा, आयडिया दया, बघ, माझ्या स्वतःच्या अनुभवाने मला असं वाटतं की थंडीच्या मोसमात जर तुम्हाला मजा करायची असेल, खूपच जास्त मजा करायची असेल, तर तुम्ही एकच गोष्ट करा. रात्र होताच गोधडी पांघरून झोपून जा. हा,
तू सगळ्यांना सांगून टाक, सगळ्यांनी आपापल्या घरात थंडीच्या मोसमात गोधडी पांघरून झोपून जा. सगळ्यांचा एकदम उत्सवच होऊन जाईल. सकाळ कधी होईल समजणारच नाही. हे रात्रभर आपला उत्सव. हा चल. टपूचे पप्पा ही चॅटिंग आहे. तुम्ही चहा प्यायलात आणि मला आयडिया पण नाही दिली. सॉरी दया, आता मला खूपच उशीर होत आहे. नाहीतर मी तुला 3-4 तडकत्या फडकत्या आयडिया ऐकवल्या असत्या. पण आता मी जी आयडिया सांगितली ती पण विचार करण्यासारखी आहे. चला चला, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.